सांगली मिरज परिसरातील इंजिनिअरिंग आणि MBA कॉलेजच्या शोधात असाल तर ही रील पूर्ण बघा, प्रत्यक्ष येऊन खात्री करा आणि मगच ऍडमिशनचा निर्णय फायनल करा। हे आहे सांगली मिरजेच्या मध्यवर्ती ठिकाणी ऑटोनॉमस NAC A ग्रेड असणारं अंबाबाई तालीम संस्थेचे संजय भोकरे ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूट मिरज। इथे MBA, पॉलिटेक्निक, इंजिनिअरिंग मधील 7 ब्रांचेस मधील तुमच्या आवडीच्या ब्रँचच्या प्रवेशासाठी नक्की भेट द्या। या इन्स्टिट्यूटचं खास वैशिष्ट्य, इथे तुम्हाला उत्कृष्ट शैक्षणिक सुविधा देऊन गव्हर्नमेंटच्या सर्व स्कॉलरशिप तसंच चांगल्या कंपनीत चांगल्या पॅकेजच्या उत्तम प्लेसमेंटची हमी दिली जाते आणि यासाठी लागणारं हँड्स ऑन ट्रेनिंग सुद्धा विद्यार्थ्यांना इथे दिलं जातं। स्पोर्ट्स इव्हेंट, कल्चरल इव्हेंट, सेमिनार्स यामधून विद्यार्थ्यांच्या कलागुणांना पण संधी मिळते। विद्यार्थ्यांसाठी हॉस्टेल, कॉलेज बस या सुविधा आहेत। सुंदर कॅम्पस तसेच अतिशय मानाचा असा रेडिओ सिटी बिझनेस टायटन्स एक्सलन्स इन एज्युकेशन अवॉर्ड या संस्थेला मिळालाय। अधिक माहितीसाठी डिस्प्लेवर दिलेल्या नंबरला लगेच फोन करा आणि ऍडमिशन घेऊ इच्छिणाऱ्या तुमच्या मित्रमैत्रिणींना आणि त्यांच्या पालकांना हे रील नक्की शेअर करा। ताज्या बातम्यांसाठी महान करेला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा। FRP बाबत साखर आयुक्तालयाने खुलासा करावा, आंदोलन अंकुश संघटनेचे साखर आयुक्तांना साकडे। ज्या त्या वर्षीच्या रिकव्हरीनुसार ऊसाची FRP ठरवली जावी असे केंद्राचे मत असल्याच्या बातम्या गेल्या काही दिवसापासून माध्यमातून येत आहेत। त्यामुळे ऊस उत्पादक शेतकऱ्यांच्या मनात यावर्षी एक रकमी FRP मिळणार की नाही असा संभ्रम निर्माण होत आहे। याबाबत साखर आयुक्तालयाने जाहीर खुलासा करावा अशी मागणी साखर आयुक्त सिद्धाराम सालीमठ यांच्याकडे केली। आंदोलन अंकुश संघटनेचे शिष्टमंडळ आज पुणे येथे गेले होते। यावेळी ही मागणी धनाजी चुडमुंगे यांनी केली। साखर आयुक्त यांना दिलेल्या पत्रात त्यांनी मागणी केली आहे की महाराष्ट्रात सध्याच्या प्रचलित पद्धतीनुसार कारखाने हंगामात एकूण गाळप झालेला ऊस आणि त्यातून निर्माण झालेली साखर यावर कारखान्याची सरासरी रिकव्हरी काढतात आणि केंद्र सरकारने निश्चित केलेल्या रिकव्हरी दरानुसार ऊसाची किंमत शेतकऱ्यांना देतात। शुगर केन कंट्रोल ऑर्डर 1966 मधील तरतुदी पाहिल्यास यामध्ये कोणत्याही हंगामाच्या सरासरी रिकव्हरीवर ऊसाची FRP द्या असे नमूद नाही। केंद्र सरकारकडून घोषणा होणारी FRP ही ऊसाची कमीत कमी किंमत असून ती ऊस तुटल्यावर 14 दिवसात द्यावी अशी स्पष्ट तरतूद ऑर्डरमध्ये आहे। पण राज्यातील बहुतेक कारखाने ही ऑर्डरमधील तरतूद डावलून शेतकऱ्यांच्यावर अन्याय करत आहेत। कारखान्याच्या हंगामानंतर निघणारी सरासरी रिकव्हरी ही ढोबळ पद्धतीने कारखान्याच्याकडून काढली जात असल्यामुळे यामध्ये ऊस उत्पादक शेतकऱ्यांची फसगत होण्यास वाव राहतो व त्यातून ऊस उत्पादकांची आर्थिक पिळवणूक होण्याचा धोका आहे। साखर कारखानदारीत ऊस उत्पादक आणि कारखाने यांच्यात विश्वासाचं नातं टिकून राहावं, यामध्ये कोणाचीच फसगत होऊ नये अशी पारदर्शी पद्धती अवलंबून त्यातील आर्थिक फसगत टाळावी यासाठी योग्य आणि कायदेशीर कार्यपद्धती निर्माण होणं आवश्यक आहे। आजच्या घडीला 16 महिन्याच्या आडसाली ऊसालाही तोच भाव आणि 12 महिन्याच्या मिरगी ऊसालाही तोच भाव या सरासरी रिकव्हरीच्या नावाखाली कारखाने देत आहेत। हे केंद्र सरकारच्या रिकव्हरीनुसार दराच्या धोरणाला विरोध करणारे आहे। साखर आयुक्तालयांकडून याबाबत स्पष्टता जाहीर होणं आवश्यक असून ऊस दराबाबत राज्यातील शेतकऱ्यांच्या मनातील संभ्रम दूर करावा। ठोकळ पद्धतीने ऊसाची सरासरी रिकव्हरी ठरवली जाते ते कायदेशीर आहे का? ऊस हंगाम 2018 ते 2019 पासून केंद्रीय कृषी मूल्य आयोगाने ऊसाच्या वाहनातच रिकव्हरी काढण्याचे केन सॅम्पलिंग मशीन बसवण्याच्या आपल्याला सूचना केल्या होत्या। त्याची अंमलबजावणी का झाली नाही? तोडणी वाहतुकीचा खर्च शेतकऱ्यांच्या FRP मधून कारखाने सरासरी दराने वसूल करतात, पण तोडणी वाहतूकदारांना मात्र किलोमीटरच्या अंतरानुसार बिल देतात। हे योग्य आहे का? या मुद्द्याची येत्या महिन्याभरात जाहीर स्पष्टता करावी, अन्यथा कोणतीही पूर्वसूचना न देता साखर आयुक्तांच्या दालनात उत्तर मागण्यासाठी आम्ही शेतकरी येऊन बसणार आहोत असा इशाराही आंदोलन अंकुशच्या वतीनं देण्यात आला। यावेळी संघटनेचे दीपक पाटील, उदय होगले, महेश जाधव, दत्तात्रय जगदाळे, एकनाथ माने, संपत मोडके हे उपस्थित होते। महानकरी न्यूजसाठी महेश पवार, शिरोळ। गेल्या 15 दिवसात माध्यमांच्या संदर्भात आपल्या FRPच्या बाबतीत माध्यमांमध्ये बऱ्याच चर्चा सुरू आहेत आणि मागच्या वर्षीच आपण 2 टप्प्यातल्या FRPचा निर्णय मुंबई उच्च न्यायालयातून रद्द करून आणला, तरी साखर संघाच्या माध्यमातून 2 टप्प्यातल्या FRPचा अजूनही चर्चा सुरू आहे आणि केंद्र सरकारनं ज्या त्या वर्षाची रिकव्हरीवर
त्या वर्षीची FRP ठरवावी असं जे पत्र दिलेलं आहे ते पत्र साखर संघाला दिलेलं आहे. ते काही शासनाचं धोरण नाही. आणि त्याच पत्राच्या संदर्भात आणि त्या चर्चेच्या संदर्भात आत्ता आम्ही साखर आयुक्तांची भेट घेतली आणि यामध्ये साखर आयुक्तांना आपली स्पष्टता करावी अशी आम्ही आता मागणी केलेली आहे. त्यांनी सांगितले की केंद्र सरकारच्या धोरणानुसार एका टप्प्यातच ही FRP द्यावी लागणार आहे. बाकी कोणी काही चर्चा करतात त्याला काही अर्थ नाही. आणि जोपर्यंत केंद्र सरकार 2 टप्प्यातल्या FRPला मान्यता देत नाही तोपर्यंत शेतकऱ्यांना 1 टप्प्यातच शेतकऱ्यांना FRP मिळायला पाहिजे. आणि त्याचबरोबर आम्ही साखर संघाची जी भूमिका आहे की त्या वर्षीच्या रिकव्हरीवर म्हणजे 2 टप्प्यातल्या FRP देण्यावर त्या बाबतीत सुद्धा आम्ही आत्ता आमच्या ऊसाची रिकव्हरी वाहनातच तुम्ही चेक करा आणि आमचा ऊस जितक्या किलोमीटरच्या अंतरावरून तुमच्या कारखान्यात आलेला आहे त्याचीच फक्त तोडणी वाहतूक लावा आणि आमच्या वजनाच्या पावतीवरच ऊसाचं बिलसुद्धा करा अशा पद्धतीची मागणी केलेली आहे. आणि केंद्र सरकारनं CACPच्या माध्यमातून सगळ्या साखर आयुक्तांना केन कंट्रोलर आपल्याला प्रत्येक कारखान्याला प्रत्येक वाहनाची रिकव्हरी करण्यासाठी बसवण्याचं कंपल्शन केलेलं आहे. आणि त्या बाबतीत सुद्धा साखर आयुक्तांनी निर्णय घ्यावा अशा पद्धतीची मागणी केलेली आहे. 1 महिन्याच्या साखर आयुक्तांनी या बाबतीतली स्पष्टता सांगून शेतकऱ्यांच्या मनामधला जो संभ्रम आहे FRPच्या बाबतीतला तो दूर करा अशी आम्ही आता इथं मागणी केली.